नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे. आजच्या भागात मानिनी काकू नंदिनीच्या नाही तर वसू आत्यांच्या कानाखाली मारणारे एक सिक्रेट सगळ्यांसमोर येणारे जे आपल्याला सुद्धा माहीत नव्हतं. आता काय आहे ते पुढे बघूया. वसू आत्या नंदिनीच्या पोटावर मारत असतात. सगळे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. काय करते वसूताई तू हे? काव्या पण ओरडते. वसू आत्या तुम्हाला कळते तुम्ही काय करताय? वसू आत्या काव्याला सांगतात, ओरडू नको. अगं तू ओरडल्यानंतर तुझ्या बाळाला थोडाफार त्रास होईल, पण नंदिनीच्या पोटावर जरी मारलं ना तिच्या बाळाला त्रास होणारच नाही, कारण ते पोट रिकामं आहे ना, पोटामध्ये बाळ नाहीच आहे. ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच धक्का बसतो. वसू आत्या परत सांगतात, नंदिनीचं मिसकॅरेज कधीच झालं आहे, पण जीवा आणि नंदिनी दोघांनी पण हे सगळ्यांपासून लपवलं आहे. विक्रम काका पण विचारतात, अरे जीवा काय म्हणते, ही खरं आहे का? जीवा तर काही बोलत नाही, पण काव्याला सतत वसू आत्यांचे शब्द आठवत असतात. ती जीव गेल्यासारखी अवस्था होती तिची. तिथेच खाली बसून घेते. सगळे धावत येतात तिच्याकडे. अगं काव्या काय झालं, तू ठीक तर आहेस ना? विक्रम काकाही आर्याला सांगता, अगं बघ चेक कर पटकन हिला. तेवढ्यात काव्या सांगते की मी ठीक आहे. तर काव्याला सगळ्याच गोष्टी आठवत असतात. नंदिनीने तिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होती की तिचं मिसकॅरेज झालेलं नाही. आणि जेव्हा काव्याची ओटी भरायची दिवशीसुद्धा दोघींमध्ये बोलणं झालेलं तेही आठवतं. माझ्या बाळाला जर तू सांभाळशील तर तुझ्या बाळाला पण मी सांभाळेल. काव्या मावशी आहे ना सांभाळायला. आणि प्रेग्नेन्सीचा प्रवास हा आपण दोघी मिळून करू. आणि वसू आत्यांचे सुद्धा शब्द आठवतात. नंदिनी इतकी धावपळ करते ना, असं वाटतं की हिचंच मिसकॅरेज होतं की काय. काव्याने पण नंदिनीला शब्द दिलेला असतो, तुझ्या बाळाला मी काहीच होऊ देणार नाही. त्यानंतर काव्याला पण नंदिनीवर डाऊट यायला लागला की खरंच ती प्रेग्नेंट आहे की नाही. नंदिनी तिला सांगत असते, मावशी म्हणून तू बाळाला ओरड, खूप त्रास देते ते मला. वटपौर्णिमेच्या दिवशी जीवाने पण खोटं पोट लावून सगळ्यांना सांगितलं की हे पोट माझ्यासाठी आणलंय. आणि त्यानंतर काव्याने हे पण सांगितलेलं असतं की तुझं बाळ जेव्हा पहिल्यांदा किक मारेल ना, सर्वात आधी मला सांग. कारण काव्याचं बाळ जेव्हा किक मारतं, नंदिनीनं हात ठेवून ते अनुभवलेलं असतं ना, तसंच काव्याला सुद्धा ते अनुभवायचं असतं. हे सगळं आठवल्यानंतर विचार करते, नंदिनी ताई इतके दिवस माझ्याशी खोटं बोलत होती. तर पार्थ पण तिला सांगत असतो, काव्या सावरा स्वतःला. तर काव्या जेव्हा नंदिनीच्या पोटावर हात ठेवते, नंदिनी तर खूप रडत असते. ते खोटं पोट काढून लांब फेकते. विक्रम काका विचारतात, म्हणजे तू खरंच प्रेग्नेंट नाही आहे? तर वसू आत्या ते खोटं पोट उचलतात. वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही तुम्हाला असंच खोटं पोट दाखवलं होतं, आणि विक्रम तू काय केलं, या खोटारड्या नंदिनीची बाजू घेतली आणि माझ्या रम्याच्या कानाखाली मारलीस. तर विक्रम काकांना पण तेव्हाचा क्षण आठवतो. रम्या म्हणते, अगं या घरामध्ये हीच पद्धत आहे, चोर सोडून निर्दोष माणसाला फासावर लटकवतात. मी खरं बोलल्यानंतर मार खाल्ला आणि ही खोटारडी नंदिनी खोटं पोट लावून मिरवत होती. वसू ते सांगतात, विक्रम मानिनी तुम्हाला कळतं का, ही तुमची सद्गुणाची पुतळी खोटारडी आहे. जे डोहाळे सुद्धा खोटे होते आणि जी चोर होती ती तू अगदी थाटामाटात केली, ती सुद्धा खोटी होती. ही वसुंधरा शितोळे जेव्हा काही बोलते, माझं तोंड दिसतं ना तुम्हाला, पण मी जे काही बोलते ते खरंच बोलते. आजपर्यंत खरेपणाचा मक्ता या नंदिनीकडे होता ना, पण आज सिद्ध झालं ना, ही नंदिनी खोटारडी नाही तर लबाडसुद्धा आहे. नेहमी मी तुला आधीपासून म्हणत होती, तुझ्या दोन्ही सुनांवर आणि मुलांवर लक्ष ठेव. मागच्या 5-6 महिन्यापासून हा जीवासुद्धा तुझ्यासोबत खोटं बोलतोय. मी तुला सारखं सांगत होती, तरी देखील तू माझं ऐकलं नाही. आणि जीवाला पण काही गोष्टी आठवत असतात. जेव्हा जेव्हा ते मानिनी काकूंना सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काहीतरी अडथळे आलेले असतात त्यांना. त्यानंतर खोटं पोट जेव्हा आणलं, नंदिनी पहिल्यांदा लावून आली, जीवा किती इमोशनल झालेला ते पण आठवतं त्याला. आणि खोटी प्रेग्नेन्सी लपवताना दोघांना किती त्रास झाला आहे ते सुद्धा आठवतं त्याला. तर नंदिनीला पण आठवतं की त्या बाळाला वाचवायला गेली नसती तर तिचं मिसकॅरेज झालंच नसतं. तिथून हा सगळा गोंधळ चालू झाला. तर मानिनी काकूसुद्धा नंदिनीकडे बघत असतात आणि त्यांनाही काही गोष्टी आठवतात. जेव्हा काव्याने सांगितलं की IIP रोडवर नंदिनी ताईचं सुद्धा ॲक्सिडेंट झालं, तेव्हा ते रस्त्याचं काम करणं गरजेचंच होतं ना. आणि मानिनी काकूंना त्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो. वसुताई तुम्ही बरोबर बोलत होतात, माझ्यासारख्या बाईला असंच पाहिजे. मलाच ठेच लागली ना, स्वतःच्या गालावरच फटके मारून घेतात. सगळे त्यांना थांबवत असतात त्यावेळेला. वसू आत्या मानिनी काकूंना सांगतात, आता सांग ना, आमची नंदिनी अशी, आमची नंदिनी तशी. आता बोचले ना हिचे खोटेपणाचे काटे. त्यानंतर नंदिनी रडतच तिथून उठते. जीवा थांबवतो. वसू आत्या परत तिच्याजवळ येतात. काही वर्षापूर्वी तुझ्या बापाने माझ्या नवऱ्याचा घात केला होता आणि आता ही या घरच्यांच्या विश्वासाचा आणि विक्रमच्या भरोशाचा घात करते. तुझ्या आई बापाशी वागली असती का अशी? आणि शारदा, तुला तर हे सगळं आधीपासूनच माहिती असेल ना.
शारदा काकू पण मानिनी काकूंना सांगत असतात, मानिनी ताई, माझी नंदिनी खोटारडी नाही हो, तुम्ही प्लीज तिचा रागराग करू नका. आणि मानिनी काकूंना पण आठवतं की जेव्हा नंदिनी लग्न करून घरात पहिल्यांदा आली तेव्हाच मानिनी काकूंनी तिला सांगितलं होतं की त्या घरात स्वतःला एकटं समजू नको, कारण मी तुझ्या आईची जागा घेऊ शकत नाही, पण मैत्रिणीची तर घेऊ शकते ना. आणि अशी मैत्रीण की तिच्याबरोबर तू सगळं काही सांगू शकते. मानिनी काकूंच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यानंतर इमोशनल झाल्यासारखं होतं प्रेक्षकांना. आणि नंदिनी घरात आल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांना आठवत असतात आणि त्यांना तोही क्षण आठवतो जेव्हा त्या नंदिनीला म्हणतात, तू माझ्या घरातली तुळस आहे ग नंदिनी, एक वेळ माझे मुलं खोटं बोलतील पण तू नाही बोलणार. या सगळ्या गोष्टी आठवून मानिनी काकूंना खूप वाईट वाटत असतं. तेव्हा वसू आत्या म्हणतात, बघितलं ना मानिनी, कसं तुला मूर्खात काढलं, मी सांगितलं म्हणून सगळ्यांना कळलं तरी. विचार, तुझ्या या सुनेला जाब विचार. त्यानंतर मानिनी काकू नंदिनीजवळ चालत येतात तेव्हासुद्धा त्यांना त्याच आठवणी आठवतात त्या नंदिनीसोबत घालवलेल्या. आणि तिथेच वसू आत्या देखील उभे असतात. दोघींकडे बघितल्यानंतर सटकेने गालावर ठेवतात. सगळ्यांना धक्का बसतो. विक्रम काकाही आवाज देतात, मानिनी. नंतर नंदिनीला सुद्धा लक्षात येतं, तिच्या कानाखाली नाही मारली तर वसू आत्यांच्या कानाखाली मारली आहे. हे बघितल्यानंतर तर सगळ्यांनाच धक्का बसतो की असं का केलं असेल. सगळेच आश्चर्याने बघत असतात. तर हा भाग इथेच संपतो आणि आजचा बराचसा भाग आठवणींमध्ये दाखवला आहे प्रेक्षकांना. एपिसोड तसा छोटाच होता. तर पुढील भागात काय बघायला मिळतं बघूया. रम्य मानिनी काकूंना म्हणत असते, अख्ख्या घराशी नंदिनी खोटं बोलली, विश्वासघात नंदिनीने केला, ती प्रेग्नेंट नाही आहे हे तर सत्य आहे ना. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे हे मला माहिती आहे. स्वाते विचारतात, काय. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. जीवा आणि नंदिनीसुद्धा एकमेकांकडे बघतात. खरंच प्रेक्षकांनो, आपल्यालासुद्धा धक्का बसला आहे ना, कारण आपल्यालासुद्धा ही गोष्ट माहिती नव्हती. उद्याचा भाग अजूनच छान असणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.